हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. मी अनुप्रिता थत्ते व्रजभूमीतील भक्तकथा मालेत तुम्हा सर्वांचं स्वागत करते. वृंदावन येथील ग्वारिया बाबांची गोष्ट आपण पाहत आहोत. ही आपल्या कथामालेतली 22वी गोष्ट आहे. त्याचे 4 भाग आपण पाहिलेत. आता हा शेवटचा 5वा भाग आहे. ही गोष्ट तशी बरीच मोठी आहे, कारण बऱ्याच वेगळ्या वेगळ्या घटना या गोष्टीमध्ये दिलेल्या आहेत. ग्वारिया बाबा एकदा ब्रह्मचारीजीच्या मंदिरामध्ये एक खोली भाड्याने घेऊन राहू लागले. एक दिवस त्यांनी तिथे त्या खोलीमध्ये सजावट केली. किमतीतले किमती असे गालिचे आणून खाली घातले. नंतर भिंतींवरती खूप सुंदर सुंदर चित्र आणि मोठे मोठे आरसे आणून बसवले. छताला रंगीबेरंगी काचेची लटकती झुंबरं आणि हंड्या लावल्या आणि मध्यभागी खूप सुंदर अशी पांढरी शुभ्र मऊ बिछायत घालून त्याच्यावरती आपण स्वतः अत्यंत सुंदर अशी रेशमी वस्त्र घालून असे लोडाला टेकून वगैरे ऐटीत बसले. सगळे लोक त्यांचा हा प्रकार पाहून आश्चर्यचकित झालेलेच होते. एवढ्यात तिथे गिरदावलजी आले. ते हा त्यांचा बाबांचा अवतार बघून एकदम आश्चर्यचकित सुन्न झाले. त्यांनी विचारलं, "बाबा, आज काय बरं थाटमाट आहे?" तर बाबांनी उत्तर दिलं, की "हो, मी आज राजा झालोय." दुसऱ्या दिवशी सगळ्या व्रजवासियांना बोलवलं आणि सांगितलं, की या खोलीमध्ये जे काही सामान आहे, ते तुम्हाला कुणाला जे काय हवं असेल, ते घेऊन जा. झालं. व्रजवासींना एक संधीच मिळाली. ते सगळे आतमध्ये गेले आलेले लोक आणि ज्याच्या हाताला जे लागेल ती वस्तू तो घेऊन गेला. खोली रिकामी झाली आणि बाबासुद्धा हात झटकून कुठेतरी निघून गेले. बाबांची रीत अशीच होती. त्यांनी कितीतरी ठिकाणी नवीन घरं किंवा नवीन झोपड्या बांधल्या. काही ठिकाणी जुन्या घरांची आणि जुन्या झोपड्यांची दुरुस्ती करून ती पुन्हा छान केल्या. त्याच्यामध्ये काही दिवस राहायचं आणि मग एखाद्या व्रजवासीला ते देऊन टाकायचं आणि बाबा चालले पुढे. ते स्वतः असं करत आणि सगळ्या जुन्या घरांचा उद्धार करीत आणि लोकांना देऊन टाकत आणि आपण पुन्हा दुसऱ्या ठिकाणी निघून जात. अशीच त्यांची पद्धत होती. म्हणजे काय त्यांच्याकडे कसा कुठून पैसा येत असे तेही लोकांना कळत नसे आणि इतकं सगळं सजवून, इतकं करून पुन्हा त्यांचा कुठेही जीव अडकत नसे. हात झटकून ते तिथून अगदी निरासक्त होऊन निघून जात असत. एकदा असं झालं, की जत्तीपुरा ह्या गावामध्ये श्री विग्रहाच्या मंदिरामध्ये अभिषेक चाललेला होता. वल्लभ कुलाचे एक गोस्वामीजी अभिषेक करत होते. ग्वारिया बाबा पण सर्व उपस्थितांमध्ये उभे राहिलेले होते. अभिषेक अर्थातच नेहमीच्या पद्धतीने चाललेला होता. पंचामृतापैकी 4 वस्तू पहिल्या सगळ्या आणि औषधी द्रव्य ही सगळी श्री विग्रहाला लावली होती आणि त्याच्यानंतर शेवटी नेहमीच्या प्रथेप्रमाणे साखरेचं लिंपण त्या मूर्तीवरती केलं गेलं. त्याच्यानंतर म्हणजे ती पूर्ण मूर्ती अशी साखरेने लिंपून घेतात. त्याच्यानंतर अगदी हळू त्या मूर्तीवरती गोस्वामीजी पाणी घालत होते. पाणी घातलं की साखर विरघळायची, बाजूला व्हायची आणि मग मूर्तीचा एक भाग दिसायचा. एक भाग दिसला की सगळे जे भक्त लोक दर्शनासाठी आलेले होते ते श्रीनामाचा जय जयकार करत असत. असं चाललेलं असताना अचानक गारिया बाबा जोरजोराने ओरडले, "लवकर, लवकर, लवकर पाणी घाला. यारचा दम घुटतो आहे, यारचा श्वास कोंडतो आहे." त्याबरोबर सगळ्या लोकांचं गारिया बाबांच्याकडे लक्ष केलं, तर सगळ्यांना असं जाणवत होतं, की जसं काही गारिया बाबांना श्वासच घेता येत नाहीये आणि त्यांची घुसमट होतीये. त्यांच्या ह्या ओरडण्यानी घाबरून जाऊन गोस्वामीजींनी एकदम भरपूर पाणी श्री विग्रहावरती ओतलं आणि झरकन सगळी साखर खाली आली. त्याबरोबर इकडे ग्वारिया बाबांना श्वास घेता आला आणि त्यांना खूप बरं वाटलं आणि एकदम मोठा श्वास घेऊन ते असं
श्वास घेतल्यानंतर एक जी अवस्था होते, त्या अवस्थेमध्ये आले. ते पाहिल्यावरती सगळ्या लोकांना खूप आश्चर्य वाटत होतं, की इतकी तन्मयता त्या भगवंताच्या मूर्तीबरोबर ग्वारिया बाबांची झालेली होती. ग्वारिया बाबा नंतर गोस्वामीजींना म्हणाले, की "असं करू नये. नाकाचा जो भाग असतो तिथे इतकी साखर दाबू नये, की श्वास घेता येणार नाही. या श्री विग्रहाला सुद्धा प्राण असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा." यावरून त्यांची योग्यता काय होती, ते आपल्या चांगलंच लक्षात येतं. एकदा तर बाबांनी फारच मजा केली. रंगजीच्या मंदिरामध्ये ग्वारिया बाबांच्या नावाचा कायमसाठीचा एक कमरा म्हणजे एक खोली होती. म्हणजे ती त्यांनी तिथं घेऊनच ठेवलेली होती. त्या खोलीमध्ये बाबा मधनं-अधनं कधीतरी राहत असत. ते काय म्हणजे रमता गोस्वामीच होते, रमता रामच होते ते. त्यामुळं सतत ते इकडून-तिकडं फिरत असत. एक दिवस त्या मंदिरामध्ये, त्या खोलीमध्ये ते थांबलेले होते आणि त्यांनी त्या मंदिरातल्या प्रांगणामध्ये एका सभेचं आयोजन केलं. खूपशा लोकांना आमंत्रित केलेलं होतं. सभेची सायंकाळची वेळ झाली आणि लोकं भराभरा येऊ लागली. पण कुणालाही माहीत नव्हतं, की नक्की सभा कसली आहे आणि कशासाठी ग्वारिया बाबांनी सभा बोलावलेली आहे. सगळे लोक आले. तेव्हा बाबा म्हणाले, "बंधूंनो, आज माझी शोकसभा तुम्ही अ, करायची आहे. असं समजा, की मी मेलेलो आहे." हे ऐकल्यावरती सगळ्यांना हसू आलं. बाबांचा थट्टेखोर स्वभाव सगळ्यांनाच माहिती होता आणि त्यांच्या अजब लीलाही सगळ्यांच्या परिचयाच्या होत्या. त्यामुळे सगळ्यांना वाटलं, की आज ही ह्या पद्धतीची काहीतरी मजा करायचं बाबांच्या मनात आलेलं आहे. पण ही खरं सांगायचं तर मजा नव्हती. बाबांनी खूप आग्रह केला आणि मग शेवटी सगळ्यांना ती सभा करावीच लागली. बाबा म्हणाले, "हे बघा भाऊ, जे माझ्या पाठीमागे मी गेल्यानंतर तुम्ही करणार आहात, तेच आत्ता करा ना. मी तरी बघतो, मी पण त्याचा अनुभव घेतो. माझ्या पाठीमागे काही करू नका." लोकांना नाईलाजाने शेवटी शोकसभा घ्यावी लागली. मग लोकांनी सगळ्यांनी हिरिरीने वेगळ्या-वेगळ्या प्रकारची भाषणं दिली आणि बाबा मोठ्या प्रसन्न मुद्रेने बसून त्या ऐकत होते. शोकसभा पार पडली आणि सगळे लोक आपल्या आपल्या ठिकाणी परत गेले आणि बाबा प्रसन्न मुद्रेने आपल्या खोलीमध्ये गेले. या घटनेच्या नंतर अगदी थोड्याच दिवसानंतर राधा वल्लभ या मंदिरामध्ये बाबा गेलेले होते. त्या मंदिरामध्ये फुलांची संपूर्ण आरास केलेली होती आणि ते पाहून श्री राधा वल्लभ यांचं दर्शन घेण्यासाठी बाबा तिथं गेलेले होते. योगायोगाने श्री चौथमलजी हेही त्याच वेळेला त्या मंदिरात दर्शनासाठी आले. बाबांची आणि त्यांची भेट झाली. दर्शन घेतल्यानंतर त्यांच्याशी बोलता-बोलता बाबा म्हणाले, "दादा भैया, यारने माझी बदली केलेली आहे आणि परवाच्या दिवशी बदलीचं सगळं होऊन जाईल. रमण रेतीमध्ये बिहारीदास बाबा ह्यांच्याजवळ माझं काही सामान ठेवलेलं आहे. तर आता मी तिथंच जायचा विचार करतो आहे आणि आता बरं झालं योगायोगाने तुमची भेट झाली, तेही काम झालं." चौथमलजी हे ऐकून काही विचार करून त्यांना विचारणार काही, एवढ्यात बाबा तिथून निघून गेले आणि चौथमलजींना काय विचारायचं होतं ते तसंच राहून गेलं. खरोखर 2च दिवसानंतर आषाढ शुक्ल चतुर्दशीला म्हणजेच सन 1938 ला वृंदावन येथील सगळे लोक रमणरेतीच्या दिशेने निघालेले होते. प्रचंड संख्येने जनसमुदाय तिकडे जात होता आणि सर्वांचे चेहरे उदास होते. सगळीकडे शोकाचं वातावरण पसरलेलं होतं. कारण ग्वारिया बाबांची खरोखरच बदली झालेली होती. त्यांच्या कृष्ण सख्याने खरोखरीच त्यांना या जगातून आपल्या अलौकिक दुनियेमध्ये कायमसाठी बोलवून घेतलेलं होतं. आणि अशा प्रकारे सन 1938 च्या ह्या दिवशी
कृष्ण भक्तीनी नटलेलं आणि तिच्या असंख्य मनोहर छटांनी सजलेलं असं ग्वारिया बाबांचं आयुष्य श्रीकृष्णाच्या चरणापाशी विराम पावलं कायमचं. हरिओम.